नमस्कार, मी परवेश पठाण. आज आपण ज्येष्ठ पत्रकार श्री सुरेशजी दाड यांची मुलाखत घेत असून त्यांच्याकडून विविध प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. सुरेशजी दाड, आपले आमच्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मनपूर्वक आभार परवेश भाई. सुरेशजी, माझा प्रश्न आहे आपल्याला पहिला, की पत्रकारिता क्षेत्रात तुम्ही केव्हापासून आहात? पत्रकारिता क्षेत्रामध्ये साधारणतः 1988 पासून कार्यरत आहे. बरं. सुरेशजी, मला एक सांगा, आधीच्या पत्रकारितेत आणि आत्ताच्या पत्रकारितेत तुम्हाला काही फरक जाणवतो का? जुन्या पत्रकारितेमध्ये जो रोखठोकपणा होता तो प्रमाण थोडं कमी झालं आहे असं तुम्हाला वाटतं का? जुन्या पत्रकारितेमध्ये रोखठोकपणा होता. जुन्या पत्रकारितेमध्ये शोध पत्रकारिता होती आणि हे जनतेला खऱ्या अर्थाने अन्याय अत्याचाराविरुद्ध न्याय मिळवून देणं आणि खऱ्या अर्थाने जे प्रश्न आहेत शासनापर्यंत पोहोचवणं, या माध्यमातून रोखठोक भूमिका त्या काळी घेतल्या जायची. म्हणजे आज पण आहे, पण त्याचं ते प्रमाण कमी झालं आहे असं तुम्हाला आपल्याला म्हणायचं? आज पण पत्रकारिता रोखठोक आहे, परंतु त्याचं प्रमाण कमी झालं. हां, प्रमाण त्यामध्ये किंवा असं म्हणता येईल का की जसं शासनाचं पाठबळ म्हणा किंवा जनतेचं पाठबळ म्हणा ते कमी पडतंय असंही म्हणता येईल का? निश्चितच जनतेचं पाठबळही कमी पडतं आणि शासनाचं पाठबळही कमी पडतं. कारण आता पत्रकारांजवळ दिवसेंदिवस जे हल्ल्याचं प्रमाण आहे वगैरे, सर्व पत्रकारांनी मिळून या संदर्भात आवाज उठवला. त्यानंतर शासनाने पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात आणला, पण अजून त्याची ठोस अंमलबजावणी होत नाही आहे. आणि समाजही ज्यावेळेस पत्रकार हा समाजासाठी झटतोय, समाजासाठी लिखाण करतो, समाजाला न्याय देण्याची भूमिका आहे त्याची, तर 4 स्तंभापैकी महत्त्वाचा स्तंभ म्हणून या पत्रकारिता क्षेत्राकडे पाहिलं जातं आणि या माध्यमातून पत्रकार त्याची भूमिका व्यवस्थितपणे पार पाडतो. परंतु ज्यावेळेस पत्रकारांवर काही असं हल्ल्याचं वगैरे जे टीका टिप्पणीची वेळ येते, त्यावेळेस समाजाने पत्रकारांना पाठबळ द्यायला पाहिजे, पण समाजही त्यावेळेस पत्रकारांना पाठबळ देत नाही. म्हणजे दुर्दैव असं म्हणायचं आहे की पत्रकार जेव्हा अडचणीत असतात त्यावेळेस समाज म्हणा किंवा शासन म्हणा पाहिजे तसं त्याच्या पाठीशी उभा राहत नाही. म्हणजे हे वास्तव सत्य आहे की समाजही पत्रकारांना ज्यावेळेस मदत करण्याची वेळ येते किंवा त्याला पाठबळ देण्याची वेळ येते, त्यावेळेस समाजही पत्रकारांच्या संकटाकडे दुर्लक्ष करतो. हे दुर्दैव आहे पत्रकारांचं, असं मला म्हणायचं. सुरेशजी, माझा पुढचा प्रश्न आहे, जे पत्रकार समाजहितासाठी लढतात त्यांच्या कल्याणासाठी सरकारने काय केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सरकारने जे पत्रकार समाजहितासाठी लढत आहेत, सातत्याने ते सेवा देत आहेत, त्यांच्या पाल्यांसाठी शिक्षणाची व्यवस्था मोफत केली पाहिजे. त्यांच्या पत्रकारांच्या कल्याणासाठी निधी दिला पाहिजे. सुरेशजी, माझा पुढचा प्रश्न आहे, शासन दरबारी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या पत्रकारांची नोंद होणे आवश्यक आहे का? 100% शासन दरबारी पत्रकारांची नोंद होणं आवश्यक आहे. त्या माध्यमातून शासनाने ज्या ठरवून दिलेल्या विविध योजना आहेत त्या सर्व पत्रकारांना त्याचा लाभ मिळू शकतो. आज सर्व पत्रकारांना, आता ग्रामीण भागामध्ये जर आपण विचार केला तर संपूर्ण पत्रकार सदन नाही, एक 2-5% पत्रकार जर सोडले तर बाकीच्या पत्रकारांना खूप अडचणी आहेत, खूप संकटांना सामोरं जावं लागतं त्यांना. तर डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी एकत्रितपणे येऊन यांची शासनाकडे नोंद झाली पाहिजे. शासनाने यांची एकत्रित नोंद घेतली पाहिजे आणि शासनानं नोंद घेऊन या पत्रकारांसाठी जी मदत करता येईल, त्यांना अडीअडचणीच्या काळामध्ये जी मदत करता येईल ती करायला पाहिजे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आलं की शासन दरबारी जोपर्यंत पत्रकारांची नोंद होत नाही, सर्व पत्रकारांची, तोपर्यंत त्यांच्या कल्याणासाठी योग्य ते पाऊल उचलता येणार नाही? 100%. कारण जर शासनाकडे नोंदच नसेल तर त्या पत्रकारांना त्याची म्हणजे लाभ मिळेल कसा? जे शासन जे काही योजना राबवतं, आता शासन बाळशास्त्री जांभेकर मान सन्मान योजना राबवत आहे, पण ते आधी स्वीकृतीधारक पत्रकारांसाठीच आहे. आधी स्वीकृतीधारक पत्रकारांसाठी आहे. जे ग्रामीण भागात, जसं उदाहरण समजा, सर्व पत्रकारांचं कल्याण व्हायलाच पाहिजे, पण विशेष करून ग्रामीण भागातले जे पत्रकार आहेत त्यांची शासन दरबारी कुठं नोंदच नाही. बरोबर आहे. मग अशा वेळेला त्या ग्रामीण भागातल्या पत्रकारांची नोंद जर झाली तर त्यांचं काहीतरी समजा शासनाला त्यांच्या कल्याणासाठी काही करता येईल. बरोबर आहे. सुरेशजी, माझा पुढचा प्रश्न आहे,
पत्रकारांना शासन आणि समाजाकडून सुद्धा पाठबळ मिळणे आवश्यक आहे का? 100%. ज्यावेळेस पत्रकार हा समाजासाठी कार्य करत आहे आणि शासनासाठी कार्य करत आहे, शासनाचे म्हणजे आपण जिथं दुवा म्हणतो, हो, हो. तर दुवा म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला एक हा मध्यस्थाची खूप मोठी भूमिका आहे. हो. दुवा म्हणजे मध्यस्थाची जनतेचे खूप प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यामध्ये पोहोचणे पत्रकाराची महत्त्वाची भूमिका आहे. आणि शासनाकडून आलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हा पत्रकार हा महत्त्वाचा मध्यस्थ म्हणून कार्यरत आहे. तर त्यासाठी शासनाने पाठबळ दिलं पाहिजे आणि जनतेनेही पाठबळ दिले पाहिजे. सुरेशजी, माझा पुढचा प्रश्न आहे, पहिली ते पदवीपर्यंत सर्व समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? मिळालं पाहिजे, कारण आजही आता शहरी भाग जर सोडला तर ग्रामीण भागामध्ये आजही ग्रामीण भाग मागासलेपणातच आहे, दरिद्रता आहे, जो जीवनमान आहे ते अजून उंचावलेलं नाही आहे. त्यामुळं सर्वांना, जसं आता 2-2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी पहिली ते पदवी शिक्षण होईपर्यंत त्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था केली, घोषणा केली. तशीच घोषणा सर्व स्तरातील विद्यार्थी असो की विद्यार्थिनी असो, सर्व समाजातील आणि सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण शासनाने मोफत करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. सुरेशजी, माझा पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण भागात सर्कलच्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी ग्रामीण रुग्णालय होणे आवश्यक आहे का? 100% ग्रामीण रुग्णालय होणं आवश्यक आहे. आज तालुका स्तरावर उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय उपलब्ध आहेत. परंतु आपण साधारणतः तालुक्याच्या ठिकाणापासून जर टेलच्या गावचा विचार केला, तालुक्याच्या सीमेपर्यंत 50 किलोमीटर साधारणतः जर एखाद्या व्यक्तीला त्या दवाखान्यापर्यंत जायचं असेल, त्याला सुविधा उपलब्ध पाहिजे असेल, तर त्याला ती सुविधा मिळत नाही, ती उपलब्ध होत नाही. म्हणून जे मंडळ आहेत विभागीय तालुक्यातले जे मंडळ आहेत, मंडळाचे ठिकाणं, सर्कलचे ठिकाणं, या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. याचा फायदाही होतो, पण ज्या प्रमाणात त्याचा फायदा व्हायला पाहिजे लोकांना, त्या प्रमाणात त्याचा फायदा होत नसल्यामुळे जे सर्कलचे गाव आहेत या ठिकाणी शासनाने कमीत कमी 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालय उभारावं आणि त्या माध्यमातून जनतेला त्याची म्हणजे लाभही घेता येईल आणि जनतेची गैरसोयी दूर. प्राथमिक आरोग्य केंद्राला कमीत कमी 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची परवानगी द्यावी आणि त्या माध्यमातून तिथे पुरेसा औषध साठा आणि एमर्जन्सी सर्व्हिस उपलब्ध करण्यात यावी, की जेणेकरून त्या पेशंटची गैरसोय कमी होईल, पेशंटसोबत येणाऱ्या नातेवाईकांची गैरसोय म्हणजे दूर होईल आणि त्यांना योग्य प्रमाणात त्यांना आजारावर नियंत्रण मिळण्यास मदत होईल. सुरेशजी, माझा पुढचा प्रश्न आहे, बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी सहजपणे कर्ज मिळणे आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का? ग्रामीण भागामध्ये बेरोजगारांची जी संख्या आहे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. रोजगार उपलब्ध नाही आहे, काहींना रोजगारासाठी स्थलांतर करावं लागतं. ह्या जर बाबी जर आपण पाहिल्या तर शासनाने बँकांमार्फत ज्या योजना राबविल्या जातात, उदाहरणार्थ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे, DIC मार्फत उद्योग प्रकल्पांना आर्थिक सहाय्य आहे, मुद्रा योजना आहे, बीज भांडवल योजना आहे, या विविध योजना शासन राबवतं. तर या योजनांच्या माध्यमातून जाचकाठी लावून बेरोजगारांना सहजासहजी कर्ज उपलब्ध होत नाही, त्यामुळं त्याला अडचण निर्माण होतात. त्या जाचकाठी दूर व्हाव्यात, सहजपणे कर्ज मिळावं दूर व्हाव्यात आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्याचा उदरनिर्वाह त्याला चालवता यावा, यासाठी सहजपणे त्यांना एक कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा शासनाने. सुरेशजी, माझा पुढचा प्रश्न, तालुका स्तरावर मिनी MIDC असणे आवश्यक आहे का? आता महाराष्ट्र शासनाचं तर खरं म्हणलं तर औद्योगिकरणाचं जाळं पसरण्यात महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका आहे. तर हे MIDCचं खूप मोठं नेटवर्क आहे, परंतु ते आज प्रत्येक तालुका स्तरावर MIDC होणं आवश्यक आहे. कारण ग्रामीण भागातला तरुण हा एक तर बेरोजगार आहे,
इकडून तिकडून छोटा मोठा व्यवसाय सुरू करतो आणि त्या व्यवसायातच तो गुरफटून राहतो, म्हणून त्याची आर्थिक प्रगती होत नाही आहे, त्याचं जीवनमान उंचावत नाही आहे. तर जर MIDC जर तालुका स्तरावर कार्यरत झाली तर त्या ग्रामीण भागातील लोकांना त्यांचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल, मोठा रोजगार उपलब्ध नवीन होईल, उद्योग निर्माण नवीन उद्योग निर्माण होते आणि नवीन संधी उपलब्ध होईल या माध्यमातून. त्यामुळे MIDC होणं गरजेचं आहे. सुरेशजी, माझा पुढचा प्रश्न आहे, घनसावंगी तालुक्यात मिनी MIDC आणि नवीन उद्योग सुरू झाल्यास असंख्य तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असं तुम्हाला वाटतं का? हां, जर घनसावंगीला MIDC सुरू झाली आणि घनसावंगी तालुक्यातल्या आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी जर त्याच्यावर लक्ष दिलं, पंचायत समिती सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, आमदार साहेब आहेत, यांनी जर लक्ष दिलं तर घनसावंगीला MIDC झाली तर घनसावंगी तालुक्यातल्या आणि परिसरातली आजूबाजूच्या परिसरातील लोकांना, सुशिक्षित बेरोजगारांनाही त्याचा वाव मिळेल आणि भागाच्या प्रगतीला एक मदत होईल, चालना मिळेल. सुरेशजी, माझा पुढचा प्रश्न आहे, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम होणे आवश्यक आहे का? यंत्रणा अधिक सक्षम होणं गरजेचं आहे. प्रशासकीय सेवेमध्ये काही ठिकाणी असं दिसून येतं की काळजीपूर्वक लक्ष न दिल्यामुळं शासनाच्या ज्या अनेक कल्याणकारी योजना आहेत त्या वेळेत जनतेपर्यंत पोहोचण्यास अडचण निर्माण होते. तर त्याची ज्या शासनाकडून आलेल्या योजना आहेत, कल्याणकारी योजना जनतेसाठी, ताबडतोब अंमलबजावणी होण्यासाठी शासकीय यंत्रणेने अधिक सक्षमतेने काम करणं गरजेचं आहे. सुरेशजी, माझा पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील रस्ते, वीज, पाणी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर शासनाने अधिक लक्ष देणे आवश्यक आहे का? 100% शासनाने लक्ष देणं आवश्यक आहे. यासाठी ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या ग्रामीण भागामध्ये अद्ययावत करणं फार गरजेचं आहे. तर त्यामुळं शासनाने ग्रामीण भागामध्ये रस्ते, वीज पुरवठा, पाणी पुरवठा आणि आणखीन जे आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा अत्यंत काळजीपूर्वक आणि तातडीने पोहोचण्यासाठी अद्ययावत करणं फार गरजेचं आहे. सुरेशजी, माझा शेवटचा प्रश्न आहे, धर्म, जातपात या गोष्टींमुळे आपण विकासात मागे पडत आहोत का? निश्चितच आपण एकमेकाकडं बोट दाखविण्यातच आज आपण मागं पडलेलो आहेत. विकासामध्ये म्हणा, सार्वजनिक विकासामध्ये आज आपण मागं पडत चाललेलो आहोत. म्हणजे मागासलेलंच असं म्हणायला काही हरकत नाही. जातपात आणि धर्म न बघता सर्वांनी एकोप्याने काम करणं आणि राष्ट्रीय अखंडता जोपासणं फार गरजेचं आहे. सुरेशजी, आपण सर्व प्रश्नांना योग्य ती उत्तरे दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आपण आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद. आपले पण मनापासून आभार सुरेश भाई. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा भेटूया अजून एका महत्त्वाच्या व्यक्तीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.